स्टार्ट. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा बघू शकता पंढरपूर शहराकडे आणि प्रसिद्ध अशा भगवान श्रीकृष्णाच्या गोपाळपूर येथील मंदिराकडे जाणारा हा पंढरपूर मंगळवेढा रस्ता कशा प्रकारे या ठिकाणी खड्डेमय झालेला आपण या ठिकाणी बघू शकता. माझ्यासोबत काही गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत ते रोज या रस्त्यावरून प्रवास करतात. त्यांना आपण विचारूया या रस्त्याच्या खड्ड्यामुळे आपल्याला काय त्रास होतो. खड्ड्यामुळं आम्हाला इथं रोज कॉलेजला जायला त्रास होतो. त्यामुळं असं ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि त्यामुळे इथं बरेच ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहेत कॉलेजच्या रोडला. किती वर्षापासून आपण हे खड्डे बघता रस्त्यावर. इथं 3-4 वर्षापासून आम्ही कॉलेजला ये जा करतो. तेव्हापासून इथं बरेच ॲक्सिडेंटसुद्धा आम्ही बघितलेले आहेत कॉलेजमधून. बघितले असतील आपण या ठिकाणी वाहनधारकाकडून विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांकडून कशा प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी पुन्हा दुसरे काही ग्रामस्थ आहेत त्यांना आपण विचारूया रस्त्यांचा खड्ड्यांचा त्यांना काय त्रास होतो. काय रस्त्यात खड्डा आहे तर खड्ड्यात रस्ता हेच काय कळत नाही. किती खड्डे किती रस्ते किती जर ठेकेदार कमी प्रतीचं डांबर वापरून कोलमपट्टी करून टाकते तेवढ्या पुरतं लगेच 2 दिवसांनी रस्ता बघितलं आपण असेल पुन्हा एकदा अशा भयानक प्रतिक्रिया तीव्र प्रतिक्रिया संतापजनक प्रतिक्रिया या ठिकाणी वाहनधारकाकडून या पंढरपूर गोपाळपूर रस्त्यावर या ठिकाणी उमटत आहेत. हा रस्ता आषाढी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी या रस्त्यावर वाहनधारक असतात. श्रीकृष्ण मंदिर असेल किंवा पंढरपूर शहरामध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या संख्येने होतो. पण तरीसुद्धा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच या ठिकाणच्या वाहनधारकांना पडलेला हा मोठा एक प्रश्न आहे. प्रवीण नागनेसह कॅमेरामॅन दत्ता गुरव, पंढरपूर लाईव्ह, पंढरपूर.